महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरे पुंडरीकाय दातुर्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ओम नमो जियाद्या वेतप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुचि गणेशु सकलार्थमति प्रकाशु मणे निवृत्तिदासु अवधारी जोजी कायमा जीवाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया नोभे दास खरा परिहा झाला से डांगोरा यासी काय करू आता तू हे सकळ जाणता अवघे चित्रलोक्य आनंदाचे आता अवघे चित्रलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन विठाला विठाला पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा
अनुसरे चरण संतांचे, त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका प्राप्तस्थळी प्राप्तवेळी. पवित्र असणाऱ्या या नगरीमध्ये संतांच्या विचाराने, संतांच्या सहवासाने पवित्र झालेल्या या भूमीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सर्व सद्भक्तांच्या, तुम्हा वारकऱ्यांच्या, संत मायबापांच्या सानिध्यामध्ये अथक प्रयत्नानं चालू असलेल्या या सत्संगाच्या सोहळ्यामधील या पामराकडे गावकरी मंडळींनी सोपवलेली ही 6व्या क्रमांकाची मर्यादित वेळेमधली कीर्तन रूपी सेवा. त्यानिमित्ताने आजच्या या सेवेसाठी या सप्ताहाचा 6वं पुष्प असल्या कारणे चिंतनासाठी निवडलेला अभंग सर्वांच्या परिचयाचा, सर्वांना माहित असणारा, पाठ असणारा आणि जास्त कडव्याचा नसणारा, फक्त 3च चरणाचा असणारा अभंग. पण परमार्थ केल्यानंतर शेवटी आम्हाला काय मिळालं, परमार्थाची फलश्रुती सांगणारा प्रतिष्ठान निवासी म्हणजे पैठण निवासी जनार्दन स्वामी एकनाथ महाराज यांचा अभंग चिंतनासाठी निवडला. विठाला मस्तक हे पायावरी, हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरिभेटी. द्वितीय क्रमांकाचं नमन संत मायबापांच्या वारकऱ्यांच्या चरणावरती करून, तृतीय क्रमांकाचं नमन तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणावर करून अभंगाच्या स्पष्टीकरणाकडे वळण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला निवडलेल्या अभंगामध्ये एकनाथ महाराज, मी आयुष्यात काय केलं आणि ते केल्यानंतर शेवटच्या क्षणी माझ्या पदरात काय पडलं, जे पदरात पडलं त्याचं वर्णन या अभंगामध्ये प्रामुख्यानं केलेले. कसं असतं, फळ मिळावं म्हणून सर्वच जण बेजार असतात. कोणाला वाटतं फळ मिळू नये म्हणून? फळ मिळू नये म्हणून वृक्षाची लागवड कोणी करत नाही. फळ मला मिळू नये म्हणून लोक संसारही करत नाहीत. हो, संसार तरी कशासाठी करतात? फळ मिळावं म्हणून, नाही का? तुकोबाराय म्हणतात असं कधी झालं का? काय संसारिकाच्या क्षेत्रामध्ये त्यानं जाणून बुजून वांजगाय सांभाळली, आहे की नाही? देता का प्रमाण? आणि ज्या त्याला नक्की माहित असावं की ही दूध देत नाही, दूध नाही दिल्यामुळे या गाईचं दही होत नाही, आणि दही नसल्यामुळे ताक तर निघतच नाही, आणि ताकही नाही, दही नाही म्हणजे लोणी तर निघतच नाही. आणि मग दुधावरली साय कशाची आली, तूप कशाचं आलं? जर त्या गाईला काहीच होत नसेल, तूपच मिळत नसेल, दुधाची सायच नसेल, अशी गाय कोण सांभाळते हो? महाराज म्हणतात शाई देत चला. पोसी वांझ गाय, वांझगाय तेथे कैची दूध साय. याचा अर्थ असा आहे, या मृत्यू लोकामध्ये सर्वच जण बेजार होतात, कष्ट करतात, त्रास घेतात, दुसऱ्याचा त्रास आपल्या अंगावर ओढवून घेतात. कशासाठी? आपल्याला ज्याचं त्याचं काम वेगळं असेल, त्या कामाचं आपल्याला काय मिळावं? फळ मिळावं. आता याच्यामध्ये विषय वेगळा असू शकतो, प्रत्येक जणाचं फळ मिळण्याचं कर्म वेगळंय. कोण काय करतंय, कोण काय करतंय, आणि त्याचे मिळणाऱ्या फळामध्ये प्रकार आहेत. संत लोक रात्रंदिवस बेजार येतो, माळा न घातलेले रात्रंदिवस बेजार आहेत, लग्न झालेले बेजार आहेत,
ज्याचे लग्न होणं बाकी आहे ते बेजार आहेत. मथारे बेजार आहेत, इथं तरणे बेजार आहेत. लांब कशाला पाळण्यात झोपलेलं लेकरू इथं बेजार आहे. तंगडे फुकटच का होईना हलवतय ना विठाला विठाला. याचा अर्थ असा आहे, प्रत्येक केलेल्या कर्माचं काहीतरी फळ मिळावं ही अपेक्षा ठेवून लोक कर्म करतात. पण एक आहे, सर्वांच्याच कर्माला चांगलं फळ येतंय, चांगलं फळ येत नाही. महाराज म्हणतात, उगे उकंड्यावरले धोत्राचे धोत्र काय म्हणतात त्याला, धोत्राचे ते कोण फुलाची पूजा करतात बघा महिला मंडळ, काय राहते की ते धोत्रा, त्या काटेरी फळ. उगा वावरात कोणी मिरच्या लावल्या आणि त्याला लाईत नाही. का लाईत नाही? कारण ते काय आपल्या संसारिक लोकांच्या कामाचंच नाही. बरं कामाचं नाही तर नाही, वापर हाताळण्यात चुकला आणि खाण्यात गेलं तर मरत आहे. विठाल विठाल. कर्म सर्वजण सारखंच करतात, त्याचं एकच काम आहे. कर्माचा उद्देश मला काय मिळावं, त्याचं फळ मिळावं. फळ मिळण्यासाठी परेशान आहेत. पण महाराज म्हणतात, तू आपल्या मनात फळ एक आहे आणि कर्म ते फळ मिळण्याचं नाही. उद्देश आपला तेच मिळाव हे, पण केलेल्या कर्माचं ते फळ नाही, त्याचं फळ दुसरंच आहे. म्हणून महाराज बऱ्याच ठिकाणी म्हणतात, वर्म चुकलेल्या माणसानं, वर्म चुकलंय आपल्याला कळालं ना, उगा 10 वाटा हुडकीत बसायच्या नादी लागून आहे. त्यानं ठेपा करावा आपल्या भाषेत, त्यानं गच एका जागी उभं राहावं आणि पक्का विचार करावा. आपल्याला हे मिळण्यासाठी नेमकं कोण्या रस्त्यानं जावं लागेल. विचार जर त्यानं नाही केला, नुसताच पळत राहिला शेळी सारखं, तर आयुष्यभर पळावं लागतं आणि शेवटी पदरात काही पडत नाही. आता आहे का, फलाचे प्रकार 2 असतात. एक सफळ फळ असतं, सुख देणारं फळ आहे, आणि दुसरं दुःख देणारं फळ आहे. आता तुम्ही म्हणाल, चांगलं फळ मिळावं याच्यासाठीच लोक बेजार असतात, दुःखाचं फळ मिळावं याच्यासाठी कोण बेजार आहे? ज्ञानोबा म्हणतात, असं कोणाला वाटतं का? मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना. मला दुःख व्हावं असं कोणाला वाटतं का? नाही. मग चांगलं व्हावं असं वाटतं, पण कर्म चांगल्याचं नसतं. विठ्ठल विठ्ठल. अवश्य कर्म करावं, हे कर्मभूमी आहे, कर्म करावंच लागतं. पण कर्म असं करावं, ते केल्यावर आपल्याला फळ चांगलं भेटावं, नाही का? अजून पुढे जाऊन सांगतो, एखाद्या गावात एखादी वस्तू ठेवलेली असेल आणि ती वस्तू जर आपल्याला पाहिजे असेल आणि त्या गावातल्या व्यक्तीच्या एका चांगल्या माणसाच्या घरी ती वस्तू असेल, ज्याच्या घरी वस्तू आहे त्याची आपल्याला ओळख नाही, कधी आपली त्याची गाठ भेट नाही, वस्तू तर त्याच्या जवळ आहे. आपण काय करावं? एकच प्रयत्न करावा, ज्या गावामध्ये फळ ज्याच्या जवळ तो माणूस राहतो त्या गावाचा रस्ता अगोदर शोधावा. घरी बसून म्हणल्यानं जमत नाही, रस्ता शोधावा, मग रस्त्यानं चलावं, त्याच्या घरी जावं. ऐकत नसेल तर कसं गोड बोलायचंय तसं बोलाव, त्याला जसं पटतंय तसं बोलाव, जेणेकरून त्यानं आपल्याला म्हणावं दररोजाच्या मध्ये या आथरणावर बसा. मग कसं म्हणायचंय ते म्हणा. काही संताला ते मालक मधी घेईन गेला, त्याने शिव्या दिल्या, हो घेत कसा नाही आम्हाला मधी, आम्ही तुझ्यासाठी आलोय. तुकोबार आहे म्हणतात, तू जर नाही दिलं ना, उभा करीन संता पुढे, कळो येईल रोकडे. उभा करीन संता पुढे, तुझे काय एवढे, भया पुले मागता. याचा अर्थ दरडावून भांडले, त्याच्याशी ओळख पाडीन, काम फत्ते केलंच. आता ऐका, ज्याच्याकडे आपल्याला पाहिजे असणारी महत्वाची वस्तू ज्याच्या जवळ आहे, त्याला गोडीनं बोलून घ्या, खुशामत करून बोलून घ्या. तुलय बापा मोठा, तुहा बाप मोठा म्हणून घ्या, नाहीतर त्याच्या लेकरा बाळाची स्तुती करा, नाहीतर त्याची मालकीन लक्ष्मीपती म्हणून काय करायचंय ते करा. पण त्याला काय करा? खुश करा. त्याला शिव्या देऊन भांडण करून आणायला जरा मनगटात ताकद लागते, ती आपल्या अवस्था नाही होत, हे की नाही?
देवा मी शक्तीने भाकुतेने करुणा एक केली हातो पळीन ठाया बळी पावले. आपला मार्ग तो नाही. एखादच धरली तर कडाकड जांभळ्या देते यानं कवा देवाला भांडाव नाही मेळ लागत. मग एक काम करावं, त्याच्या पाया पडावं. जोपर्यंत ते फळ देत नाही तोपर्यंत त्याच्या अंगणात बसावं, उठूच नाही. धरणं धरावं त्याच्यासाठी. मी दिलेल्या विवेचनाचे दोन अर्थ आहेत, सोबत घेत घेत चला. पण एक आहे, या देहातून प्राण जाण्याच्या अगोदर वस्तू हातात आलीच पाहिजे, तर त्या परमार्थाला किंमत आहे. वस्तू जर हातात येत नसेल, या केलेल्या बाजाराला काही किंमत नाही. मग विठाला विठाला फळ देणारी वस्तू जरा स्पष्ट बोलतो. या संसारामध्ये कोण्या झाडाला फळ येत नाही. हे वाक्य खरं करून घेण्यासाठी ज्ञानेश्वरीचा 15 अध्याय वाचा, सगळं कळून जाईल. फळ कशाला म्हणतात थोडं डिस्क्रिप्शन देतो. फळ याला म्हणतात जे आपल्याला चाखायचं राहते त्याचं नाव काय? फळ. जे मिळाल्यावर त्याचा उपभोग घ्यायचा राहते त्याचं नाव फळ. पण वस्तू उपभोगायलाच मिळत नसेल तर मग ते काय फळ झालं? सहज म्हणायलो, तुम्ही अंगावर घेऊ नका. आमच्या सारख्यानं म्हणाव, काय रे बापा, नुसत्या मुलीवाल्या देवाने एकदा मुलगा देवा अवश्य काळाला. सहज म्हणालो, देवा पारंपार जन्माचं कल्याणच झालं, मिटलंच बघ. त्याला देवानं मुलगा द्यावा. हो, त्याच्या कर्मधर्म संयोगानं मुलगा व्हावा. आता मुलगा होणं म्हणजे याचं फळच होतं ना. आता मुलगा झाल्या यानं म्हणाव की आता देवा डोळे झाका, आपलं काम संपलं. मग ते तिथं थांबत नाही. ते मग ते पोरग चांगलं राहा, नुसतं सणकाड्यावानी काय रे याचे हात पाय. देवा काहीतरी कर बापू, याला जरा चांगलं उजवायसारखं तरी कर. बरं तसं केल्यावर त्याला शाळेत घातल्यावर आता तर मुका. आता तुम्ही ऐका, हे पुढी पळाले, फळ अजून मिळालं. फळ मिळाल्यावर माणसं शांत बसतात. हो, फळ मिळाल्यावर पुढे कशाला पळायचे? आता मी गावातून निघालो, वाखारीला आलो आता मळापूरच्या रोडानं मी कशाला पळाव? याचा अर्थ मला जिथं जायचं होतं तिथं आलो, आता पळायची गरज नाही. मग संसारामध्ये एक एक वस्तू आपण घेतो, पण तिथं थांबायला आपण तयार, कारण ते फळच नाही. हे कसं असतंय बघा. आता उदाहरणामध्ये एखाद्याला वाटतंय आपलं पोरग नोकरीला लागा, बस देवा पांग फुटला, नकोच. देवानं डोळे झाकले तरी चालतात, त्याचा राजीराम आनंदानं हो. मला सांगा, ते नोकरीला लागते, नोकरीला लागल्यावर आता मुकाट्यानं बसाव. मग जे फळ आहे, फळ तेच मग साधन होत आहे आणि साध्य अजून पुढे पळत आहे. याला दृष्टांत बरेच दिले, आता तेवढं सखोलात नाही जाऊ आपण. महाराज म्हणतात, हारण जसं उन्हाळ्यामध्ये रस्त्यानं पळते आणि त्याला तहान लागावी, उन्हाळ्याच्या दिवसात तहान लागते. तहान लागल्यानंतर त्याला समोर पाणी दिसतं. ते पाणी नसता त्या उन्हाच्या आह्या राहतात. म्हणून जरा टेंबड्यावर उन्हाळ्यामध्ये रोडावर सुद्धा पाणी दिसते, वाटते काय पातळ फ्रेश पाणी. त्या हारणं तिथं भांबावतात, त्या पाण्यासाठी पळतात. त्या आह्या ज्या जागी होत्या तिथं पळतात. तिथं गेल्यावर पाणी नसतंय, मग त्या आह्या तिथून उठतात, अजून 2 कासऱ्यावर जातात. दिवस माळेपर्यंत ते हरण पळत राहते. मग आता त्याला काय पाणी सापडत नाही. तसं प्रपंचामध्ये एक करायला गेलं, तिथं पोहोचलं की पुन्हा त्याच्या पुढचं राहायचंय, तिथं गेलं की पुन्हा त्याच्या पुढचं. याचा अर्थ याला फळ लागत नाही, नुसतं पळायचंच राहते. विठाला जळ दिसे साचपणाईसे. खऱ्यापणासारखं दिसतंय, पण पळून पळून छाताड फुटतंय, पण पाणी भेटत नाही. मी हे म्हणतोय असं नाही, संतांचे विचार आहेत, आपणही अनुभव घेऊन पहा. जे लहानपणापासून काम करायला लागले, ज्याचं वय 90 झालं तरी ठेपा नाही होत यायला.
पोरग जरी म्हणलं बाबा आता चिडचिड करू नको रे बस एका जागी, ते म्हणते तुला काय लागलंय बापू आमच्या राजात असं नव्हतं, घे तागाचा बटा इकडं, बसल्या जागी कान्या वळीतो. ते मुकाट्यानं बसत. मला सांगा याच पोहोचायची जागा अजून सापडलेली नाही. आणि मला सांगा आता हे केव्हा कळालं? ज्याला 20व्या वर्षी कळालं तो भाग्यवान आहे. आणि कळालं ना, कळाल्यावर माणसानं पुन्हा त्याच वाटणं जाऊ नये, शोध मोहीम घ्यावी त्याची. शहाणा माणूस त्याला म्हणतात. पुढे जर दगा दिसत असेल तर त्या रस्त्यानं तो जात नाही. सजनो नदीला पूर आलाय आणि भले लोक नदाडातून पलीकडे चालले, जाते वेळेस ते दळडवून पाहले. भले भले पाहुणारे माणसं इथं उडी टाकली तर 4 कासऱ्या पलीकड लागालेत. आणि यानं रांजणातल्या पाण्याला पाहून ये भेटय, त्यानं उडी मारू नाही राव तिथं. त्या पाहले ना पुढी लोक एवढाले पैलवान पाहुणारे खाली वाहत चालेत, कोठ तरी दळडाला लागलेत मुळीला. आणि रांजणातल्या पाण्याला भेणारा आलमग डोळे झाकून उडी मारू. शहाणा असं त्यानं दम काढाव. पण हे कोणाचं काम आहे? हे शहाण्याचं काम आहे. नाहीतर पोहणे कासे लावितो आणि का म्हणावे त्या मूर्खा काय आता, म्हणावे त्या मूर्खा काय आता. याचाच अर्थ असा आहे, समोर या प्रपंचाच्या फळासाठी बेजार झालेले लोक एवढे आपण पाहिले, पण कुणालाही त्याचं कल्याण झालेलं आढळलं नाही. ज्याला इमानदारीनं हृदयातून कळालं ना त्याने करावं, नाही असं नाही. उगाच जगाच्या बाजूला जाऊ नये, लोकाला कळू देऊ नये ना सोडून दिले म्हणून कर जावं, पण तेवढं हृदय पिळून त्याच्यासाठी नाही टाकावं. शहाणे माणसं विचार करतात. आता ऐका, जेव्हा आपल्याला मार्ग पुढीलाचा मार्ग पाहतो आपण, त्यानं असं केलं त्याचं असं झालं, लांब कशाला, मी माफी मागून बोलतोय. ज्यानं आयुष्यभर शेत घेतले त्याचा मथारपण आठवा, तुम्हाला कळेल. आपण ते केल्यावर मथार झाल्यावर आपली तशीच वाट आहे, दुसरी नाही. तसंच आहे, ज्याचं जसं झालं ना, आपण जर तसं करत असू तर फळ आपलं तेच आहे. म्हणून शहाणे माणसे एका जागी उभं राहतात आणि विचार करतात. ज्याला कळालं ना यातलं वर्म, ते विचार करतात. काय विचार करतात? सारासार विचार करतात. सारासार विचार करावं जागेवर आल्या ना, पहा पुढच्याची सोय गेलेल्याची कशी झाली ते. आणि तुम्ही आता काय करा, सारासार खरा खोट्याचा विचार करा आणि विचार करून पाऊल टाका. या निवडण्याला विवेक म्हणतात. याचं नाव काय आहे? विवेक आहे. चांगलं काय आणि वाईट काय, आपल्याला आनंद देणारी कोणती वस्तू आहे आणि आपला जन्मजात मिळालेला मनुष्य देहाचा खरा वाटेकरी आपला आनंद हिरावून नेणारी वस्तू कोण आहे? ज्यानं ओळखली ना त्याला शहाणा म्हणतात. आणि ज्यानं नाही ओळखली असंच होत राहतंय, अशा म्हणणाराला परमार्थामध्ये जागा नाही. कसं नाही, जो जाणतो तोच याच्यावर विचार करतो, ज्याला विचार येतो तोच विचार करतो, आणि ज्याला विचारच नाही तो याचा काय विचार करत नाही. पण एक आहे, विचार केल्यावर सत्य मार्ग सापडतो. महाराज म्हणतात, विचारा वाचून होत जाती, आपोआप कमी होती. या वस्तूला आसार म्हणतात. आपण फळापर्यंत जायचंय आपल्याला. जी वस्तू मिळाल्यावर मायनस होत नाही, कमी होत नाही, तशाला तशीच राहती. स्वरूपानं तशीच राहती, कार्यानं तशीच राहती. म्हणजे दोन्ही अवच्छेदकानं ती तशाला तशीच राहती. याचा अर्थ ती नासत नाही, ती अवीट आहे. ही वस्तू एक असते.
आपण कोणतीच्या मागं लागलो हे ज्याचं त्यानं ठरवायचं. बघा सांगू का, इथं ज्या खराब आसाराच्या वस्तू आहेत, खराब केल्यावरही खराब होतात आणि खराब न करता संदकात पेटीत ठेवल्या तरी खराब होतात. खराब केल्याने खराब होतात, बारकाईने ऐका. आणि काही न करता त्या मनानच खराब होतात. कारण का, तर त्या वस्तू खऱ्या नसतात, त्या आसार असतात. उदाहरण म्हणून सांगायलो, एखाद्याला जोंधळ्याचा कडबा जास्त व्हावा आपल्या भागात, काही शहाणी माणसं राहतात जपून ठेवतात. 2-3 वर्षाला दुष्काळ पडल्यावर काय करावं, जनावर आपल्याला आठवा येत नाही, ते ढगच्या ढग वळ्या लावून ठेवते. तू पाचटीनं झाक, ताडपत्रीनं झाक, का नाही झाक, 8 वर्षाच्या पुढे वळही सारखी राहत. अरे तिचा भुगा आपोआप होतोय. उंदर तरी लागतात, चुचुंद्र्या तरी लागतात, नाही तर कडबा जागच्या जागीच का होईना पुईल जाते. माता ते ठेवला तसा राहत. आता त्याला काय रोज आपण ढका लावलो का कडब्याला, माता ती इथली वस्तू तशी आहे. ही क्षणोक्षणाला मरत जाणारी वस्तू आहे. आता ऐका, मरत जाणाऱ्या ह्या वस्तूला नाशवंत वस्तू म्हणतात. बघा, आणि नाशवंत वस्तू ह्या फळ देणाऱ्या नसतात. नासलेले टमाटे घरला आणल्यावर भाजी चांगली होत, हे तर सगळ्याला माहिती आहे की नाही. त्याची भाजी चांगली होत नाही. ज्याला जर चटकदार चांगलं खावं वाटत असेल तर नेमकं ताजं तोडलेलं खावं, ते ठेवायच्या लायकीचं नाही. जरी सासऱ्यानं फ्रीज दिला असेल तरी बचत नाही ते, नाही तर फ्रीजच बिघडत आहे. मग ते काय तेवढं क्वालिटीचं राहते काय, इथं सगळंच बिघडत आहे. ते फ्रीज काय बिघडायचं राहते काय, हे अपक्ष नासत जाय क्षणोक्षणा नाही का. तैसीच ययाची स्थिती नासत जाय क्षणोक्षणा. ज्ञानोबा राय म्हणता आप नासत जाते. आता ऐका, आपण इथं आलो, आपण विचार आपल्याला कळालं ना. तुकोबारायाचा गाथा वाचला, हरिकीर्तन ऐकले, ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी वाचली, आयुष्यात येऊन हरिकीर्तन वाचले, नागोराव बाबा महाराजासारख्याची संगत झाली, आणि त्या वचनाचा जर आपल्या मस्तकावर प्रभाव झाला असेल, एकदाच कवडाट्यामध्ये परब्रह्म येत नाही हो. पण एक आहे, विचार अवश्य बदलू शकतो, आणि विचार बदलला की फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आता ऐका, मग आता नाशिवंत वस्तूच्या मागे लागायचे का आवीट खऱ्या वस्तूच्या मागे लागायचे, ज्याचा त्याचा अधिकार आहे. महाराज म्हणतात पण एक आहे. काय एक आहे, एका माणसाचं सोनं त्या खोलीमध्ये हरपलं होतं. सोनं, लाईट वगैरे नव्हती आणि दिवा नव्हता. ते गोड तेल त्याच्या घरी त्या मशालीला टाकायचं उगं थोडं होतं, एक वाटीभर समजा, वाटीभर ते तेल होतं. त्यानं वाटीमध्ये मशाल बुडवली आणि त्याचा टेंभा केला. अंधाऱ्या घरात सोनं शोधायला गेला, हरपलेलं बरं काय. त्यानं ते टेंभा घेतला. आता जिथं सोनं हरवलंय तिथं जावं नाही यानं. ते म्हणला त्या रूमला आखरीला पाहू, अगोदर एकीकूनच रूम बघू म्हणला. त्या वाटीतला गोड त्या रिकाम्या 2-3 होत्या तवर तर गेलं जळून. खरं सोनं ज्या खोलीत होतं तिथवरती मशालच गेली नाही. मशाला अलीकडच जळाली आणि गोड तेल वाटीतलं संपलं. आता कुठं हुडकीता सोनं. मी त्या मशालीचं बोलत नाही सज्जनो, माय बापो. मर्यादित दिलेलं आयुष्य रूपी तेल आपल्याला आहे. आयुष्याचं तेल तोपर्यंत धड बोलत आहे. रामकृष्ण हरी म्हण, रामकृष्ण हरी म्हणताय. तू जसा याला कामाला लावलं, तुझा जसा विचार आहे तसं करताय. या पायाला चोरी करायला चल म्हणलं, पाय चोरी करायला निघतात. विचार चांगला असेल, चल भगवंताचं गुणनाम गाऊ, आपण हरिकीर्तन ऐकू, पाय तिकडे येतात. पण एक आहे, याच्यातल्या आयुष्याच्या दिवसाचं गोड तेल संपायच्या आधी विचार करावा. नाही तर एकदा याच्यातलं आयुष्य रूपी तेल संपलं ना, मग कोण्याही खोलीत नेलं तरी याचं काही होत नाही, याला दुसऱ्या खोलीत बसवावं लागते. महाराज म्हणतात, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी
या नाशिवंतासाठी आणि खरा असणारा परमात्मा जे सार आहे, देवा सवे तुटी पाडी तोसी. जरा अलीकडे येऊन बोलतो, हा स्पष्टीकरण देतो. ते आपण अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत गेलं तरी ठीक आहे. मुळामध्ये तर असं आहे, परमार्थामध्ये अगोदर मी कोण आहे ते कळावं लागत आहे. संसारामध्ये हे भानगड नसती याची. तू कोणाचा कोण असत्यात, तू कोण असे नाही विचारित. लोक म्हणतात हे मोआ मामा आहे, दुसरे म्हणतात हे मोआ भाऊ आहे, म्हणून याला टाइमच गठत नाही, याला विचारच येत नाही मी कोण आहे ते बोलायचा. दुसरे सांगतात हे मोआ भाऊ आहे, हे आमचा मामा आहे, हे आमचा भासा आहे. मग याला त्याचा ऐकिण्यात हे कधीच विचार करीत नाही मी कोण आहे ते, की नाही. परमार्थामध्ये मुळाला गेल्याशिवाय फळ भेटत नाही. आता ऐका, परमार्थामध्ये अगोदर विचार करावा मी कोण आहे ते, की नाही. आहे मी कोण करावा विचार, मन ध्यान सोड निवडीचा, मन ध्यान सोड निवडीचा. आहे सुरुवातीला मी कोण आहे जरा बारकावा देतो. आणि परमार्थाची सुरुवात या प्रश्नापासून सुरुवातच इथे आहे. मी तर म्हणेन देवाच्या नामापासून नाही सुरुवात. नाव तर कोणी घेते, मळक्यान भरक्या माणसानं नाम घेतल्यानं काय पुण्य मिळतंय काय? नाही मिळत. जरा स्पष्ट बोलतो, परमार्थामध्ये सेवा ही निष्काम असेल, निर्हेतुक असेल, त्या सेवेचा एकच उद्देश असावा, माझं कल्याण व्हावं. याच्या पलीकडे जर अपेक्षा ठेवून जर सेवा होत असेल, त्या सेवेने देव तर भेटतच नाही हो, पण पुण्य सुद्धा भेटत नाही. विठाला विठाला. याच्या अगोदर मी कोण आहे याचा विचार होणं गरजेचं आहे. सहज आठवलं म्हणून दृष्टांत देतो. कीर्तनाचा शेवट अभंगाच्या बुडापर्यंत जाईल. माहित असेल देव कसा आहे, जिथं जिथं गरज पडेल, भक्ताचा जथ्था वाढल, त्याला दुसरं काहीच काम नाही. हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी, आणि खराबाला मारितो. हाची धंदा करीतो, दुसरा कोणता धंदा करीत नाही. तुम्हाला माहित असेल, मग जिथं कोठं अडचण आली तिथं रूपायोनिया धरी अवतार, भक्ता अभय कर खळा कष्ट. गोकुळामध्ये कृष्ण परमात्मानं नंद बाबाच्या आणि यशोदेच्या पोटी अवतार धारण केला. मी कोण आहे याच्या अगोदर कळावं याच्यासाठी बोलतोय. तिथून सुरुवात आहे परमार्थाची. पुढे झाडाच्या एकदम वरच्या फाटीवर नाही जात आहे. संसारिक माणसाला तर पहिलीच पायरी यज्ञ होता, ती तेवढ्या पलीकडे काला जाते. बघा, कृष्ण परमात्मा गोकुळात अवतीर्ण झाले. कसं असतंय, आता आपण म्हणतो गोकुळात देव आले, गोकुळात देव आले, पण त्या काळामध्ये का सगळे लोक असे थोडेच होते ते देव आहे म्हणणारा. ज्ञानोबा राहिला त्या काळात संत म्हणणारे कोण होते हो? आता म्हणतात हो, त्या काळात तर यावर भाकर बाजू दिली नाही होते लोकांनी, त्या गावातल्या लोकांना. तुकोबा राहिला गावामध्ये रस्त्यानं फिरू दिलं नाही राव, हाकलून लावलं. आता बेल फुलं इकून त्याने 4-4 मजली बंगले बांधले त्या बेट्याने. त्यावेळेला कोण त्याला संत म्हणतंय हो? काशीमध्ये पंडित राहत होते. ती पहिलंच काशी पंडिताची आहे. सगळे ज्ञानी लोक तिथं, शास्त्र वेद शास्त्र पुराण जाणणारे. त्याच्या कानावर पडलं, गोकुळामध्ये म्हणे ते ढोर चारणारे गवळी येत. तिथं गवळ्याचा एक नंद आहे म्हण, सरपंच गावचा तिथला. आणि त्या नंदाला एक मुलगा झाला म्हण, उभा रांगताय, आणि ते म्हण देवाचा अवतार आहे. अशी भूमिका झाली आपल्या भारत खंडामध्ये. ते देव भगवान अवतरले, भगवान अवतरले. कसं असते बघा, माफी मागून बोलालो, लई माहिती ज्ञान जरा अवघडच राहते. बरं, झेपत असल तर घेऊ, झेपत नसेल तर नादी लागू नये त्याच्या. मुरमुरे खाणाऱ्या माणसाने एकदम रोजच्या अर्धा किलो काजू खाऊ नाही खावा, त्याला पचतच नाही. तसं ज्ञान जर जेवढं पचवता येत तेवढंच असावं, नसलेलं बरं. अजून काय बोलतो, तया माझी नित्य नवा, तिथं अभिमान आहे. मग ते काशीतले पंडित म्हणजे वेदन, त्या वेदाच्या रुचान, शास्त्र, दर्शन, कारण ते माहिती त्याची भयंकर, कोणता अनुरूपण वगैरे वगैरे त्या माहिती. ते म्हणले काय नाही, ते ढोर वळणारा एक गवळ्याचं माणूस आहे, पुन्हा गवळ्याचं.
आणि ते पोरग काय करतं तो ढोरं वळायचं जाते त्याचा भविष्य काळ असा आहे म्हणून ढोरं वळणार आहे ते आणि ते म्हणत देव अवतरित झाला. काशीचे लोक म्हणले ते पंडित लोक कोणी येईल आणि देव आहे म्हणे कोणी येईल आणि देव आहे म्हणे असं काय आमचा भगवान राहत ते तसे म्हणले नाही. मग आता गठोड्या होत्या अभिमानाच्या कोणाला त्या शिकलेल्या लोकांना राहतात. बरं जरा तुम्ही अंगावर घेऊ नका ते मधलं बसू देत नाही ते इटलेलं अन्न जर पोटात झालं तर पहिलं खालेला उलटून टाकीत ते तर जातंय पण पहिलं होतं त्याला घेऊन जाते ते ओ कार्यासरशी बाहेर निघतं. वेळ कमी आहे म्हणून प्रमाण देत नाही सरळ सरळ चाललोय. सजनो त्यानं त्याच्यातला एक पंडित निवडला. देवाचं काठीचं कोण झालं म्हणला कोणी म्हणाले देव आहे कोणी म्हणा असा कुठं देव राहते काय म्हणलं. एक जण म्हणला तू पाहिलं का रे पाहण्या काचा आलं म्हणा काल परवा जल म्हणे पुन्हा ते काय भुरत तर नाही म्हणे काय आहे म्हणे असं लागले म्हणा टिंकल कराय. त्यावेळेला त्याच्यातलं एकाला अशाला सहन होत नाही. बंबाजी भाऊला कुठं सहन झालं काय तुकाराम मला त्याच्या घरची भाकर खाऊ लागली काय त्याच्या अंगणात टाळ वाजून भजन म्हणू लागले काय बंबाजी भाऊच्या पोराचा अभ्यास बुडू लागला याच्या भजन काय होऊ लागलं काय मात्र त्याला सहन होत नाही. महाराज म्हणतात तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी बका इचू बरा मात्र दुर्जन लोक बरी नाही. कसं तू खूप बरा प्रमाण देतात इचू कसा बरा त्याच्या त्या नांगीला ढका लागलं तरच मारीत येते त्याच्या पुढच्या तोंडाला केसायला पाठीला पायात काहीच नसतंय आपल्यासारखं राहतंय. मग आता ते गोंडा राहतंय काय वरी राहत इतकं त्याच्यातलंही नसतंय. तुम्ही कवा आता जिथे पण हात लावू नका नाही तर म्हणसाल वाईकर महाराजांना सांगलं ना आम्हाला डसलं मला काय करायचं त्याच्यावर म्हणू नका असं. पण यारी कवा मेलेला कुठं पडलेला बघा त्याच्या उगाच जरासं राहतंय हो ते इंजेक्शनाच्या सुईच्या टोका एवढे नसतंय. मग आता काय पैलवान हरसड राहते ते असं 2 मिनिटं तर खाली येऊ देत नाही तिला. ते कशाचा परिणाम माहिती त्याच्या अंगात कोठच काय नाही अहो का प्रासर करा नुसता ढकाला तर कुडकुड मोडत आहे त्याचा अंग मात्र त्या इतक्यासाठी इतक्या वरी ठेवतय. बर ते परवडलं एवढं तरी वरी करतय. हे दुर्जन तसं करीत नाही. याच्या नखात अंगावरल्या केसात हाताच्या बोटात तोंडात डोळ्यात सगळ्या शरीरातच इंद्रियल राहते. इचाच्या फक्त तिथंच राहते. याच्या सगळ्या दूर नाही का तैसा दुर्जन सर्वांगी म्हणून इंचू बरा माता दुर्जन नाही बरा तसं ते होतं नाही का बंबाजी होतं म्हणून तर ती अवस्था झाली. शेवटी संता खऱ्याचा विजय असतोच खरं मानावंच लागतं. ते तिथला पंडित एक जण म्हणला तुम्ही काही बोल नका म्हणला नंतर फतवा काय काढायचा ते काढू म्हणला आपण त्या काट्याचा मला अगोदर टेस्ट करून येऊ द्या कोणता देव आहे म्हणून काय आहे म्हणून. त्यानं पडशी बांधली ती एवढे ग्रंथ वेदन रुचान काय ते माती धोंडी नीतिशास्त्र गठोडं बांधून घोड्यावर बसलं मजल दर मजल करीत ते गेलं गोकुळा. आता ते देवाला म्हणून तिथं कोणी येऊ लागलं बा कृष्णाला पोरग झाले म्हणून बोलायला अंगठ्या घेऊन आता सोनं महाग झालं कोणी जाईन झालं घेऊन त्या काळात जात होते अंगठ्या काड्या बिनली वाळे असं. मग आता त्या यशोदा भोळी बिचारी ती भोळ्याच्याच घरी येतय बरं असं तेट इस्तरी राईट अन तेट अशाकडे जात नाही. अरे म्हणते हे फुगलेलं याच्याकडे नको आपल्याला साधं भोळच भरत का तू का म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. मग तसं ते यशोदा मयाला वाटायचं कोणी ईश्वरी मला बोलायला माझ्या मथारपणी मुलगा झाला लेकरू झाले. आता त्या महाराज तिथं पोहोचला काशीचा ते बघायला नाही गेला ते टेस्ट घ्यायला गेला. कोणी कोणाला देव म्हणाले म्हणला देवाचं कोणच झालं म्हणला. अरे ज्यानं हातपाय धुतले नाही ज्याला वेदाचा एक मंत्र येत नाही ते म्हणते की देव पाहिला त्याच्या मनात ही म्हणजे न्यूनगंड त्यांचा. तिथं गेले वा नंदबाबाचं घर कोणतं आहे म्हणजे इथं आहे ते. आता त्या यशोदेला वाटलं ते म्हणजे कोठून महाराज ते भावी घर होतं महाराज आता होता महाराजासारखा शास्त्री बुवा खंतीवर दसती फिसती ते त्याचा डिडार वेगळाच राहते. साधी महाराज वेगळीच राहतात. सहज म्हणालो शास्त्री वेगळीच राहतात. आता माणसाच्या टिबणी झाले ते तवाच कळते कोण कोणाने. एकदा आम्ही एका गावाला कीर्तनाला गेलो सहज म्हणालो कीर्तनाला गेलो आता तिथं मला करायचं होतं कीर्तन. मग आता मी गेलेला ते आपलं आंगड्याला काही इस्तरी नाही शेअर करा काही नाही असं गबाळ्यावनी गेलेला आणि ते चिखल वगैरे झालेला होता. ते चिखलाची पेंड मांडायला लागलेली एक भकीला लागलेली फटफटी वगैरे मागून चाकानं उडालेलं असं घाण झालेलं. आता नाव सांगा ना दुसरं एक माणूस होतो भुरतार
त्याला सुंदरती ध्यान एवढाच अभंग पाठ होता. माता गण माता नाकाच्या इथून लाईत होतं, पांढरं शिपत होतं आणि पांढरा शिपत गंधवरी आणि हायटेड होता असं मयासारखं उचीच्या उची. मग तिथं गेल्यावर त्याला वाटलं महाराज हे का चाला असा. त्याने पटका अहो मला कोणीच बोललं नाही राव. महाराज इकडे या, त्यालाच म्हणू लागले महाराज या महाराज या. आखिर ते काही म्हणलं नाही, येई म्हणलं नाही. त्याच्या गळ्यात इना दिल्यावर मग म्हणला मी महाराज नाही महाराज ये. बोले मग तवा सांगाव की तू. तसं दिसण्याच्या टिपणीत ज्याच्या त्याच्या आता स्पष्ट कळत आहे. त्या महाराज तिथं शास्त्री बुवा गेले, यशोदामया म्हणली महाराज या बसा, काय देऊ म्हणजे काही नाही सगळं व्यवस्थित आहे, बोला म्हणजे कशासाठी आली. काही नाही म्हणला, एरी लेकराला बघायचं. हो म्हणली तिथंच येते काय पाळण्यामध्ये. तिनं उचलला ते सावळा श्रीहरी आणि याच्या पुढे आणून ठेवला. देवानं ओळखिलं. हे म्हणला त्या नमुन्याचं नवं. यानं पाठ किती करू दे म्हणला, बेश्रमाच्या फोकासारखं राहते पाठ केलेलं. त्याच्यात काय एरंडासारखं मोकळच राहते. हे एरंड काय उसासारखा चावून खायची वस्तू नाही. ज्याच्याकडे परमार्थाचं ज्ञान आहे पण प्रेम नसेल, जिव्हाळा नसेल, अगरवता नसेल तर ते ज्ञान नरकाला जाण्याला कारणीभूत आहे. सजनो प्रभूनं ओळखलं की माय त्याची आली, यशोदामया बोलली, काय आदर आतिथ्य झालं. तिकडं गेलं, ते असं पाहू लागलं लेकराकडं. मी आहे कोण हा याच्याबद्दल बोलतोय. लेकराकडं कृष्ण देवानं ओळखिलं. म्हणले काशीहून आलं की रे बापा, याला मी बोलवाय नाही काय. हे असे मुकाट्यानं बसत नाहीत म्हणजे. तिथं जाऊन विचारतात हरिपाठ असा कसा म्हणला म्हणून. त्याला कोणी बोलीत नाही काही नाही, ते मनानं जात आहे तिथं आणि त्याला विचारताय असं कसं झालं. असं नसतंय रे, असं राहतंय. आणि त्याला तेवढंच येते, त्याला सांगलेलं तेवढंच येते, दुसरं येत नाही. तसं देवानं आईला जाऊ दिलं आणि सहज विचारलं आपलं गाव कोणतं की. आबा आपण कुठले की. पोरानं विचारला बारक्या कोणला, शास्त्रीला. आपण कुठले. त्यानं सांगितला मी काशीचा. ते गावाचं नाव झालं. म्हणला तुम्ही कुठले, तुम्ही कुठले. म्हणला काशीचा. अहो तुमचं शरीर काशीत राहत आहे हो, तुम्ही कुठले. ते सुरुवातीला एवढं झालं ना. म्हणजे हे जरा एवढं दिसाले. म्हणजे मी तिथलाच आहे. असं आहे का, बरं बरं. तुम्ही इकडं केव्हा आले की. म्हणलं आता चालू. आता नाही आले म्हणलं, 4 दिवसापासून घोकंपट्टी चालू आहे. म्हणलं हे शरीर आलं. म्हणलं तुम्ही केव्हा आल्या, तुम्ही कोण हा. कृष्णानं हळू त्या शास्त्रीच्या मांडीला हात लावला. म्हणला तुम्ही कोण हा. त्यानं सांगितलं बघा हे मी आहे. शास्त्री काय म्हणला, मग त्यानं त्याचीच मांडीला हात लावला. हे मी आहे. कृष्ण म्हणाले, देव म्हणाले ही तर तुमची मांडी आहे की हो, तुम्ही कोठा. त्याला काही सांगता आलं नाही. सज्जनो शेवटी पायावर लोळलं, भगवान मला माफ करा. त्यावेळेला देव म्हणाले शास्त्री होणं लांब राहिलं रे, अगोदर तू हे पाठ कर. काय मी कोण हे ते पाठ कर आणि मग पुढचा अभ्यास कर. म्हणले विठाला विठाला मी कोण आहे याचा अभ्यास झाल्यास मग उभं राहावं, स्थिर राहावं आणि सारासार विचार करावा. आणि सारासार विचार केल्यावर ज्या रस्त्याने गेल्यावर फळ मिळतं त्या रस्त्यानं चलायचा प्रयत्न करावा. आता थोडक्यात सांगतो, परमार्थाच्या रस्त्यानं गेल्याशिवाय फळ मिळत नाही, त्याला फळच नाही दुसरीकडे. अजून ऐका, मनुष्य देह सफल तेव्हाच होतो केव्हा ज्यानं देवाची भक्ती. देवाकडे गेला तो सफल आहे, जो देवाकडे गेला नाही तो सफल कुणी झालेला नाही. काही जण म्हणतात नाही आमचा संसार सफल झाला. काय झाला, बापाला 2 एकर होतं, 200 एकर शेत झालं, अजून काय पाहिजे. बापाच्या काळात मोडके 2 पत्र होते. बवानं परभणीला 1 बंगला हाय, 1000 का काय 10,000 स्क्वेअर फूटचा वसमतला आणि पूर्णिला असे एवढं कमाई झाली. बिचाराचा आनंद झाला, त्याचा संसार सफळ झाला. याचा जर संसार सफळ झाला असता तर लंकेचा रावणराव एवढा श्रीमंत असून त्याचा का सफळ होत नाही. मग अरे तेवढा रावण असून त्याचा संसार सफळ नाही तर आपला सफळ होतो का. आता ऐका, व्यवहार योग्य झाल्याशिवाय फळ योग्य भेटत नाही. आणि व्यवहार योग्य या जगात एकच आहे. कोणता व्यवहार आहे, त्याला सुखाचा व्यवहार म्हणतात, नाही का. सुखाचे व्यवहारी सुख
माझे व्यवहारी सुख लाभ झाला. तुकोबाराय स्वतःचा अनुभव सांगतात. आनंद कोंदला मागे पुढे एवढा आनंद मिळाला, एवढा आनंद मिळाला. पाठीमागे आनंद आणि पुढे आनंद. माझ्यासारख्या संसारिकाला कशाचा आनंद आला? स्वप्नात काम करते ते, दिवसात करते. स्वप्नात काम करते त्याला स्वप्न पडतात आणि त्याच्याच वावरात काम करते ते. मला सांगा याला कशाची विश्रांती आहे? नेहमी आपण म्हणतो रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे. मग मला सांगा याच्याकडे जर विश्रांती झाल्याशिवाय माणसाला आनंद होणार नाही. आपली पळापळ चालू असेल तर आनंद मिळत नाही. मग आनंद पाहिजे असेल तर विश्रांती असावी. आता ऐका, इथं घटना घडत राहतात. परमार्थामध्ये आनंद मिळतो का संसारात आनंद मिळतो हे पाहण्यासाठी घटना सारख्याच राहतात. हे सर्वस्वी त्याच्या मनावर, चित्तावर अवलंबून आहे. चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चित्तावर अवलंबून आहे. सहज म्हणालो एका मनुष्याला, संसारातली गोष्ट बोलतोय, एका मनुष्याला 5 मुली झाल्या. आणि तेव्हा ते चालू होतं वरून द्यायचं पागोट्यावर, आहे की नाही? पैसे वरून द्यायचे, भांडी त्याच्या मनावर, कपडे नवर द्यायच्या मनावर. ते तर असलं त्याला वाटू लागलं काही हो मात्र एकदा काय व्हावं, मुलगा व्हावं. आता ऐका, हे वाट पाहू लागलं मुलाची इकडं, आणि इकडं एकाला 4 पोरं झाली होती. दुसऱ्या येटाळीला एकाला 4 मुलं झाले होते. त्याच्या बापाला बहीण नाही, त्याच्या आज्याला बहीण नाही, त्याच्या पणआज्याला बहीण नाही, याला 4 पोरं. ते म्हणू लागलं एकदा तरी आमच्या हातानं कन्यादान हो. ते वाट पाहू लागलं कोणाची? मुलीची हो. आणि हे वाट पाहू लागलं मुलाची. आता ऐका, यालाय मुलगा झाला त्याच मुहूर्ताला, त्याच गावात. या येटाळीला हिलाय मुलगा झाला आणि तिलाय बी मुलगा झाला. आता पहा, गोष्ट सारखीच आहे, गाव एकच आहे. यालाय मुलगा झाला आणि त्यालाय मुलगा झाला. याला मुलगा झाला, यानं मारुती पशी जे खयाचे पेढे वाटायला सुरुवात केली. कोण? ज्याला आधी 4 मुली होत्या त्याला मुलगा झाला, आनंद झाला बिचाऱ्याला. त्यानं गावाला पेढे मलईचे वाटून शेजाऱ्याला वाटले. त्यानं कोणता तरी कार्यक्रम ठेवून कडियडा जेवायला दिला. ऐका ते. आणि तिकडं पहिले 4 होते काय. याला पुन्हा मुलगा झाल्यावर त्यानं मालकीनी सगळं माहेरीला नेऊन सोडलं. त्यानं घराला कुलूपच लावलं. मला सांगा, गोष्ट संपली. आता मुलगा सारखा, घटना एकच आहे ना. मुलगा झाला, याला एवढा आनंद आणि याला एवढा दुःख. आता गोष्टीत काही परिस्थितीत काही फरक आहे काय? काही नाही. फरक कशात आहे? याच्या मनानं अपेक्षा केली होती की मला मुलगा व्हावा, मनानं आशा केली, आशा पूर्ण झाली म्हणून आनंद झाला. यानं आशा मुलीची केली ना, आशा पूर्ण झाली नाही. आता ऐका जरा बारकावा द्यालो. माणसाला समाधान केव्हा वाटतं? आशा नसल्यावर. ज्याला आशा आहे त्याला समाधान मरेपर्यंत नाही हो, मेल्यावरही नाही. लोक तमाखाचे चुनाळण ते बिडिया नेऊन तिथे ठितात म्हण. याची आशा अजून शिल्लक राहू. बघा, मला सांगा, तुकोबाराय म्हणतात, आशाबद्ध तो जगाचा दास, पूज्यतो उदास सर्व जना, आहे ते आधीना पुलिये हाती, आणि काठे विती काय बोल. विठाला विठाला काढावी नाही का. आता बघा, वस्तू म्हणून आता सांगितलेल्या दृष्टांताचा विषय एकच आहे. परमार्थाला परिस्थिती कशी असली तरी चलती, पण स्थिती चांगली लागती. काय लागती? स्थिती. आताची कंडिशन चांगली लागली. बघा, 50 एकर जरी असलं तरी परमार्थाला बाधा नाही. 200 एकर राहो संसारामध्ये असायला पाहिजे, नाही तर कोणी रामराम घालीत नाही. आहे म्हणून बाधा नाही, तरी परमार्थाला अडचण नाही. ज्याला 2 एकर आहे तरी त्याला परमार्थाला अडचण नाही. ज्याला काहीच नाही त्यालाही अडचण नाही. ज्याला 2 मुलं त्यालाही अडचण नाही, स्थिती चांगली असेल तर. ज्याला मुलगा एकच आहे त्यालाही अडचण नाही. ज्याला मुलगा झालाच नाही त्यालाही अडचण नाही. आणि ज्याचं लग्नच झालं नाही त्यालाही काही अडचण नाही. आता ऐका,
महत्वाचा मुद्दा आहे परमार्थामध्ये आपली स्थिती कशी आहे, आपलं बेसिक कसं आहे, आपण कोण्या रूटून जातो परमा देवाकडे हे महत्वाचं आहे. जर आपली स्थिती कावरी बावरी झाली असेल, जसं संसारात डोसकं चलत आहे तसं इथं चलत असेल, कदापि देव भेटत नाही, कदापि नाही भेटत. सज्जनो, परमार्थामध्ये धंदा काय करतो भक्त याला किंमत नाही. अजून पुढे बोलू काय, ती आंगडं घालतंय का धोतर घालतंय का उघडं राहतंय यालाही किंमत नाही. त्याला नाक आहे की नाही हे महत्वाचं नाही, तो गोरा आहे की काळा आहे हे महत्वाचं नाही, तो 90 वर्षाचा आहे का 9 वर्षाचा आहे यालाही महत्व नाही. स्थिती महत्वाची आहे. एकीकडे तुम्ही ऐकलं असेल श्रीमद भागवत कथेमध्ये, ध्रुव बापानं मांडीवर बसू दिलं नाही, राग आला, आईला विचारलं, आईनं सांगितलं बापू ते बाप नाही रे तुला बसू देत, कारण दुसऱ्या बायकोचं पोरग तिथं बसणार होतं त्याच्या. माहित असेल तुम्हाला, ऐकलं तुम्ही. त्या 5 वर्षाच्या पोरानं देव हस्तगत केला. कोण? त्या लेकरानं. एकीकडे एका मथाऱ्याला 1400 वर्ष झाले, बेट्याला नाही देवाचा मेळ लागला. कोणाला? अहो ते पिवळे केस झालेलं चांग्या हो. 1400 वर्ष म्हातारं वाचलं पण स्थिती तयार झाली नाही देवाच्या प्राप्तीची. काय करावं वाचून मला सांगा. आयुष्य थोडंच असावं पण ते कारणी लागावं. उग खैराच्या झाडासारखं नाही का. ज्ञानोबाराय म्हणतात, उग्या साबरीच्या बाभळी किती वाढलेल्या बन काय कामाचे राव, काय कामाचे. नुसते खैराचे झाड होऊन काही नाही, ते शेराचे झाड काय कामाचे. त्याला फळही नाही, त्याला फुलही नाही. याच राबायचं मरायचं, याच राबायचं मरायचं. क्षमा मागून बोलतो, माय बापो हा मनुष्य देह त्याच्यासाठी नाही. नेहमी बोलत असतो, प्रत्येक माईने एक जे मूल जन्माला घातले, 9 महिने पोटामध्ये सांभाळले, ते प्रभूच्या नाही तर धर्माच्या कार्याला यावं, नाही तर नाही का. एकनाथ महाराज म्हणतात, ती वांच राहिलेली बरी होती. विठाला विठाला परमार्थामध्ये स्थितीला महत्व आहे, परिस्थितीला काही महत्व नाही. देवाला भाव पाहिजे, परिस्थिती. का श्रीमंत झाला म्हणून काय देव त्याच्या घरचे पेढे खात नाही, नाही खात. आणि गरीब झाला म्हणून ते काय हरभऱ्याची डाळ मागत नाही. सज्जनो, त्याला फक्त प्रेम लागत, प्रेम. तुमच्या पसाऱ्याचं काय, अरे वावर त्याचेच होतं. थोर प्रेमाचा भुकेला, थोर घरचे पैसे त्या देवाला खायचे नाहीत, आणि गरीब झाला म्हणून त्या देवाला काय तुमच्याकडून काही मागायचं नाही. काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आण विठोबाची, पांडुरंगाची शपथ घालून तुकाराम महाराज सांगतो रे बाबा, त्याला काहीच लागत नाही, त्याला लागतो भाव. याचा अर्थ स्थिती जर तुमची योग्य असेल, कॅपेबल असेल, बस त्याला दुसरं काही लागत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, हे रवी पत्र पुष्प फल हे भजावया मी केवळ, वाचोनी आमुचा लाग निष्कळ, भक्ती तत्व आम्हाला दुसरं काही लागत नाही. आता ऐका, भक्त धंदा काय करतो हे गौणे, काही कमाचं काय होत. लोक म्हणतात नाही नाही नाही, असे धंदे करावं काय, देव देव करावं काय.
तू न्याय देऊच नको. तू या घरी तू कारभारी झाला तर पोरग उरफाट बोलते, बापाला वायदी काढा म्हणते, आम्हाला शिकवायले. तू जगाचा न्यायाधीश कधी होशील, गावाचा न्यायाधीश, तालुक्याचा न्यायाधीश कधी होशील, जिल्ह्याचा न्यायाधीश, अरे तू महाराष्ट्राचा कधी होशील आणि भारत देशाचा कधी होशील, जगाचा कधी होशील, एका मृत्यू लोकाचा पाण्यासह कधी होशील आणि त्रैलोक्याचा जेच कधी होशील आणि ब्रह्मांडाचा मालक कधी होणार आहेस तू. म्हणून निर्णय देण्याची अक्कल आपल्याकडे नाही. या जगामध्ये निर्णय देणारा एकच आहे, एकच आहे, एकच आहे, तो म्हणजे पांडुरंग विठाला विठाला. लोक सरळच म्हणतात, त्याच्या भजनाला काय अर्थ आहे? सजनो, सज्जन कसाई महाराज, सज्जन महाराज काय व्यवसाय, काय व्यवसाय त्यांचा? अरे मांस तोडायचा का तीन त्या कचा मांस तोडायचं, त्या मटण इकायच्या गलीमध्ये मांस तोडता वेळी रक्ताना हात भरायचे आणि लोकाला मांसाचे तुकडे खाणाऱ्या लोकाला यांना विकायचे. सजनो, देव कृती पाहत नाही, देव हृदयातली भक्ताच्या वृत्ती पाहत असतो. पण सज्जन महाराजाची वृत्ती तशी होती, कृतीला काय करता? अरे एकदा तर असं प्रमाण येतं, देवाच्या प्रभूच्या नामामध्ये ते मांसाचे गोळे देतावाळी खालीवरी व्हायचे. तुम्ही म्हणसाल काय कीर्तनात नाव काढले? अरे देव मास झाला तिथं लोकांचं. सजना कसाया विकू लागे मास, मास विकू लागला देवानं तिथं. मला सांगा कृती चांगली होती का? ती कर्म चांगलं होतं का? देवाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. देव वृत्ती पाहत असतो, म्हणून त्यानं त्याला मास विकू लागलं. आणि हे उगच म्हणते नाही नाही या माणसाच्यानं परमार्थ होते होय, तू काय नाही ऐदिसच काय? अरे प्रभूला आवडाले, काम संपलं ना. एवढंच नव्हे, चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी, काय प्रकार आहे? चोखा महाराजाचे मेलेले ढोर यानं वळडेराव नाही का? साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, आपुलिया लाजा धावे भक्ताची आकाजा. लाज धरीत नाही, लाज ते मानितच नाही. फक्त एक आहे, त्या भक्ताची वृत्ती कशी आहे ते पाहते, कृतीला पाहत नाही. आता ऐका, ही वृत्ती जर अशी राहिली आणि बघा, एकदा देवाचं दर्शन झालं, देवाचे पाय सापडले, मग दुमार काही करायचं शिल्लक राहत नाही. तुम्हाला माहित असेल रामायणामध्ये सीता आई साहेबाला ते रावण पाटील घेऊन गेला, शोध मोहीम चालू होती. एका पक्षानं निरोप सांगितला प्रभू रामचंद्राला, जटायू महाराजानं. एका व्यक्तीनं एक अंतुरी असणारी स्त्री या भागाने घेऊन पळून गेला, तरी काय म्हणावं, स्त्रीचा रक्षण करणारा म्हणजे माता बहिणीचं तो जटायू पक्षी पंखानं झडपा मारल्या, कोणाची काय काय माहित नाही. पण स्त्रीला सोडवण्यासाठी बेजार झाला, वर्म लक्षून रावणानं मारलं, जमिनीवर खाली पडला. पण निरोप मागून येणाऱ्या प्रभू रामाला देईपर्यंत जीव नाही दिला त्यानं. प्रभू रामाच्या मांडीवर प्रभू भगवंतानी मांडीवर घेतलं त्याला आणि विचारलं, म्हणले जटायू महाराज मीच भगवान आहे, निरोप सांगितला, या दिशेने गेले, असं असं आहे. ते म्हणले तुम्हाला जिवंत करतो, तुम्ही मरायला टेकले बरोबर आहे, पण तो हा न करीले ते काही कारेली न व्हा ना पाई. काय त्याला करता येत नाही, काय नो हे केले एका चिंतिता इठले, काय न हे करिता तुझं, त्या देवाला काय करता येत नाही. भगवान म्हणले जटायू महाराज बोला किती आयुष्य द्यायचंय. असा संकल्प करायला निघाले. जटायू महाराज म्हणजे देवा देवा थांबा थांबा थांबा. म्हणले काय आता वाचायची गरज काय? वाचायचं होतं कशासाठी? तुमच्या दर्शनासाठी.
दर्शन झालं, तुम्ही मला मांडीवर घेतला, आता वाचून काय संसार करू काय, मला पापाची कटोरी भरू की काय? आता नाही वाचायचं, आमचं काम झालं. सज्जनो, तसं ज्याला देवाचे पाय सापडले, देवाचे पाय सापडणं म्हणजे सुख, समाधान, आनंद. पण एक आहे, देवाच्या पायाचा आनंद मिळवण्यासाठी उभा आयुष्यभर झटावं लागतं आणि संतांना सांगितलेल्या वाटनं चालावं लागतं. स्वतःच्या वाटनं चालल्यावर तो ते सुख भेटत. मनोमार्गे गेला तो येथे मुकला. मनाच्या मागे गेला असेल तर त्याला देवाच्या पायाचं सुख सापडत नाही. एकनाथ महाराज म्हणले, बस कृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. मला सांगा, देव एकनाथ महाराजाच्या घरी गंगोळी उगाळून द्यायला राबू लागलं. अष्टमहासिद्धी पैठण मध्ये नांदू लागल्या. अरे काय कमी राहिली त्यांच्याकडे? स्वतः ब्रह्मांडाचा मालक रुक्मिणी आई साहेबासोबत पैठण मध्ये, हो इथं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तालुक्यात, त्या एकनाथ बाबाच्या घरी राबू लागला. आता हरी आला हाता, आता मग कायची भय चिंता. एकनाथ महाराज म्हणू लागले, आता बस आनंदच आनंद आहे. इथं पैठणात नाही, महाराष्ट्रात आनंद आहे, देशात आनंद आहे. या मृत्यूलोकात नाही हो, हे सगळं ब्रह्मांड त्रिलोकानं भरलेलं आहे. अवघे चित्रलोकी आनंदाचे किंवा आता आनंदाचे. अगोदर आनंदाचे नव्हते, ती कमाई केली, पण आता जिकडं पाहिलं तिकडं काय झाला? अवघा झाला आनंद. म्हणून अवघे चित्रलोके आनंदाचे. आता बोला एकनाथ महाराज, आम्हाला तर सगळं दुःखच आहे. आपल्या भाषेत नाही कोणी म्हणते काय करावं, सगळी समसमच. खाल्लाकड पाहिलं समसम, वरलाकड पाहिलं सम, शेतात गेलं समसम, बाजाराला गेलं, सगळा ताणच ताणच मागा लागला. जिथं जावं तिथं मन लागत नाही. आणि एकनाथ महाराज म्हणतात, आता अवघा आमचं काय झालं? आनंदाचं झालं. एवढा फरक आहे परमार्थिक क्षेत्राचा आणि संसारिक क्षेत्राचा. एकनाथ महाराज म्हणतात, अवघे चित्रे लोक्य आनंदाचे. आता हे आनंदाचं कशामुळे झालं तुम्हाला? महाराज म्हणले, एका गोष्टीमुळे झालं. कशामुळं? जरा बारकावा देतो. हे धड आपलं शरीर देवाच्या पुढे लोळून असं पेटीत बांधून ठेवल्यानं काय उपयोग नाही. याला काय होते तिथे ठेवल्यानं? याला काय करता? मेल्यावर इथंच राहतं, याचं काय काम नाही हो. परमार्थात हे उगा करताय, बरं आहे, कीर्तनाला आणाय बरं आहे, टंगड्यानं आपल्याला इथं आणलं, चांगलं केलं बिचाऱ्यानं. मग आता लय नंबर 1चं काम यायच्यानं होत नाही. परमार्थामध्ये नंबर 1चं काम करून देणारा पैलवान आहे मन. मन आणि चित्त. चिंतन करता त्याला चित्त म्हणावं आणि मनन करता त्याला मन म्हणावं आणि दक्ष राहत त्याला लक्ष म्हणावं. आता ऐका, एकनाथ महाराज म्हणले,
जोपर्यंत देवाच्या पायावर आपलं चित्त जडत नाही, जात नाही जाते, गेल्यावर पुन्हा वापस येते. जडलं पाहिजे. जडणं म्हणजे आपल्या आधुनिक भाषेत येल्डिंग होणं. त्याचं नाव काय? येल्डिंग. आपण येल्डिंग म्हणतो. लोखंड तुटल्यावरती असं दोरीनं बांधून राहत नाही, ते तर एरी तोडीते. त्याला त्या गजाळीनं काय राहते, त्या काडीनं असं येल्डिंग पक्कीच करावं लागते. मग दुसरी कोण तुटल मग आता येल्डिंगच्या जागी तुटत नाही. याला जोडणं जडणं म्हणतात, नाही का? नाही का? जडलो आता कामणे पायीन, जडलो आता उरले काही. एकनाथ महाराज म्हणतात, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माझं चित्त जगन्नाथाच्या पायावर जडलं तेव्हा कुठं मला हे आनंद मिळाला. कोणता? अवघे त्रैलोक्य आनंदाचे. आता उगीच्या उगी त्रैलोक्य आनंदाचं झालं नाही. कशामुळे झालं? जगन्नाथाच्या पायावर शरीर पडलं म्हणून नाही, चित्त जडलं म्हणून झालं. आता आपल्याला एक वर्म कळालं, देवाच्या पायावर चित्त असल्याशिवाय देवाचा आपल्याला काही आनंद भेटत नाही. शरीर तिथं, सोयाबीनचं खळ आहे की काय झालं की काय काय पाण्यानं ढग भिजला की काय करतो तिथं ठेवून. कोणाचं 90 किलोचं आहे, आमच्या सरकारचं 60 किलोचं आहे, कोणाचं सनकाडीवणी 40 किलो. किती राहू दे वजात रे दादा, तू मन गावाकडून धड तिथं ठेवून काय करतो आणि घेतो अंतरीची गोडी. एकनाथ महाराज म्हणतात, अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता केव्हा चरणी जगन्नाथा चित्त ठेले. एकानं विचारलं, तुम्ही चरणी विठोबाच्या नाही म्हणले, चरणी पांडुरंगाच्या नाही म्हणले, चरणी देवाच्या नाही म्हणले, चरणी भगवंताच्या नाही म्हणले, आणि जगन्नाथ म्हणजे काय? आता ऐका जरा बारकावादी. पंढरपूरच्या विठ्ठलाचं भजन करणं सोपं आहे. सोपं आहे. कसं सोपं आहे? ते पंढरपूरच्या गावापुरतच आहे, ते तेवढंच आहे. 2 दिये लावायला लई बेजारी होत नाही, लई होत नाही. मग आता गावभर लाख दिये लावायला लई परेशानी होती हो. एकल्या माणसाच्या होत नाही. 2 दिये कोणी लाई? एकला पंढरपूरचा देव धरायला सोपा आहे, पण खरा देव ते नाही बरं का. अजून ऐका, कसा तुम्ही म्हणसाल असं कसं बोलल्या, ते धरलेलं सोंग आहे. धरियली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. हे देवानं धरलेलं सोंग आहे. हे सगुण देव आहे, पण भक्तीचा शेवट सगुणामध्ये नाही, भक्तीचा शेवट निर्गुणामध्ये. आता एका जगात जे सृष्टीमध्ये दिसतंय ते काय आहे? देव आहे. ती मान्यता जेव्हा हृदयात येईल आपल्या, तेव्हा म्हणावं जगन्नाथाच्या चरणी काय ठेवलंय? चित्त. जरा मोकळं बोलतो. घरची शेळी आपल्याला पांडुरंगच वाटाव, आपली स्वतःची पोरगी पांडुरंगच वाटाव, स्वतःची माये पांडुरंगच वाटाव, स्वतःचा बापही बी पांडुरंगच वाटाव. ज्यानं आपला हातभर धुरा काढला ते आपल्याला काय वाटाव? पांडुरंगच वाटाव. ज्यानं आपल्यावर कारवाई केली 15 दिवस जेलमध्ये ठेवलं ते आपल्याला कोण वाटाव? पांडुरंगच वाटाव. तेव्हा जगन्नाथा चरणी हो. विठ्ठलाच्या मनात ही अवस्था झाल्याशिवाय मनुष्याला सुख भेटत नाही. आता ऐका, एक प्रमाण देता तुकोबार आहे. पंढरीत गेला ज्याला खरा पांडुरंग कळाला ते माईला माय म्हणत नाही, प्रमाण देतो. आणि बापाला बाप म्हणत नाही, बहिणीला बहीण म्हणत नाही, भाषाला भाषा म्हणत नाही. मग ते काय म्हणतो? ते बिघडलं असं समजू नका. महाराज म्हणतात, पंढरीशी जाय तो विसरे बाप माय, अवघा होय पांडुरंग, अवघा होय पांडुरंग. पंढरीशी जाय तो विसरे बाप माय, माईला बापाला विसरून जाते. ते काय म्हणते? अवघा होय पांडुरंग आणि राहे धरोनिया अंग. याचा अर्थ असा आहे, हे समस्त श्री वासुदेव. असा ज्याचा भाव झाला, चित्त या सगळ्या देवाच्या चरणावर जेव्हा गेलं तेव्हा म्हणावं जगन्नाथाच्या पायावर आपलं मन जडलं. विठोबाच्या नाही, जगन्नाथाच्या. ते म्हणले, जगन्नाथ कोण आहे तुमचा? आम्ही नईनच ऐकला. जगन्नाथ कोण आहे? जगन्नाथाचा विग्रह असा आहे, जगाचा जो नाथ आहे, या ब्रह्मांडाचा जो बॉस आहे त्याला जगन्नाथ म्हणतात. म्हणजे ते कोण? मग तुमचे माय बाप युवा काय नाही म्हणा, आपला सगळा जगन्नाथच. अभंगाचा दुसरं
जगन्नाथच आहे. जगन्नाथ कोण आहे? आमची माये जगन्नाथ आहे, बापय जगन्नाथ आहे, आमचा बहीण आहे बी जगन्नाथ आहे. महाराज म्हणतात विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल, अरे बंधू भगिनी भ्राता हे कोण आहे? आमचा विठ्ठल आहे. याचा अर्थ असा आहे अवघा होय पांडुरंग. याचं नाव आहे जगन्नाथ, जगाचा नाथ. बर जगाचा जरी नाथ असला, ज्याला कोणी नाही त्याचा खरा नाथ आहे. अनाथाचा नाथ जनार्दन, हे अनाथाचा नाथ आहे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात बाबा हा जो प्रकार आहे हे आनंद मिळण्यासाठी अगोदर पराकाष्ठा करावं लागते आणि त्या मार्गाने यावं लागतं. पण एक आहे, संतांनी सांगितलेल्या वचनाचा अनुग्रह केल्याशिवाय या रस्त्याने येत नाही आणि या रस्त्याला आल्याशिवाय आनंद भेटत नाही. तुम्हाला खरं सांगू काय, हेच खरे इमानदारीने जे भजन करणारे महाराज असतात की नाही, लय खुश राहतात. तो झोपीतून उठल्या त्याचं तोंड पहा हसरीच चेहरे, असं जसं की एखादं 5 वर्षाचं पोरगच गालाव मुसमुस त्याच्या राहते. म्हणून काही लोक विरोधान म्हणतात काय नाही रे, याच्या गावचं खाय त्याच्या गावचं खाय, बम फुगले ते त्यानं नसतात. फुगणारे आमच्यासाठी फुगतील, पण जे खरे असतात ना ते खाण्यावर माणूस सुधरत नसतंय. हो काय माणसं 8-8 भाकरी खातात आणि दाभाडी इतकाले खोलत त्याची, ते खाण्यावरलं नव्हती, ते भेजायला टेन्शनवर लय, टेन्शनचा ताप आहे. आता आहे का देवात एकदा जर परमार्थ कळाला, संतांचे वचन कळाले ना, बस ती एक कोणालाच मानित नाही. ते मध्ये हे असंच राहते. अहो मला सांगा, त्याला एवढं समजते, इटून गेलेल्या नाली ज्या उकंड्यात जाते त्या उकंड्यामध्ये गुडघ्या इतका खड्डा करून मांडी घालून बसलं म्हणून राग आणि म्हणू लागलं म्हणून काय करावं, मोगऱ्याचा फुलाचा इथं वासच येईना झालाय. कसा वास येईल? गावाची नाली तिथं येते, नालीत कमरे इतका तू बुडाला आणि तुला मोगऱ्याचा कसा वास येईल? तसं इथं राहून कोणाचंच बरं नाही, सगळी समसमच आहे. याच्यात एकाच भलं आहे, कोणाचं? जे जगन्नाथाकडे गेले त्याचं भलं आहे. तुकोबाराय म्हणतात. आता बघा तेवढा वेचन देत नाही, 10 मिनिटांमध्ये सेवेला पूर्णविराम आहे. एक आहे भगवंताचं तटस्थ लक्षण सांगितलं, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. बोला महाराज, हे अनाथाचा नाथ जगाचा जनार्दन हे आम्हाला कळालं, ते देव आहे कुठे? महाराज म्हणतात एका जनार्दनी एकपणे उभा,
त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. अभंगावरचं चिंतन येथे थांबवलं. वेळेच्या जास्त झाला असेल तर क्षमा असू द्यावी आणि चिंतन बाजूला गेला असेल तरी क्षमा असू द्यावी. अभंगाचं विवेचन इथे थांबवलं. महत्वाचा मुद्दा असा आहे, मृत्यूलोकात जन्माला याचं अमर व्हायचं याला पुरुषार्थ म्हणतात. जन्माला याचं मृत्यूलोकात मरणाऱ्या लोकात जन्माला याचं आणि असं कमवायचं की अमर व्हायचं याला शूर म्हणतात. याचं नाव काय? शूर आहे. इथं मोतीराम महाराज असेच मृत्यूलोकात जन्माला आले पण शूर होऊन गेले. म्हणजे नाशिवंतात आले पण परिपक्व होऊन गेले. देहूचे जगद्गुरु तुकोबाराय याच मृत्यूलोकात आले पण अमर होऊन गेले. ज्ञानोबाराय याच मृत्यूलोकात अवतरित झाले आणि अमर होऊन गेले. ज्याच्या आशीर्वादानं आज आपल्या कपाळाला गंध येतं बरं काय, आणि ज्याच्यामुळं आज जरा आपण व्यवस्थित हो असा एक घराणा होऊन गेला आपल्या महाराष्ट्रामध्ये, आहे की नाही. तुकोबाराय फार सुंदर एका अभंगामध्ये वर्णन करतात. 5 चरणाचा अभंग आहे. महाराज म्हणतात, योनी नरदेहा विचारावे सार धरावा पै धीर भजन मार्गी चंचल चित्तासी ठेवणी अठाई संताची पायी लीन व्हावे भावाच्या पै हाते धरावा निश्चय तेने भवभय देशोधडी. नाही का. अजून एक चरण शेवटी म्हणतात, तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा आईशा निश्चयाचा मेरू झाला. सजनो, वरून कसा दिसतो हे महत्वाचं नाही, हृदयामध्ये देवाच्या प्राप्तीसाठी कसा निश्चय याच्यावरून श्रेष्ठता ठरत असते. मी हे सांगू लागलो, आपल्या महाराष्ट्रात एक असा घराणा होऊन गेला. त्या घराण्यानं सगळ्याचे घराचे दरवाजे पवित्र केले. ते शहाजीराजेचा घराणा. तिथं शिवबा अवतरित झाला. त्याच्यामुळं आज जरा आपलं बरं आहे. एवढं बरं असून अजून जरा कोट घाबरगुंडी आहे. हो, एवढाले मंडप कशाचे आले हो, काय वाखारीत काय मंडप आहे. आता काय करावं आपण, काला म्हणावं ते मंडप जरासा रिकामा राहिलाय. आता ते भरले बरं आहे काल याच्या कीर्तनापर्यंत. एवढाले मंडप कशाचे भरत होते, भेऊ पळावं लागलं. अरे जगातून तुकोबाराच्या कीर्तनात छत्रपती शिवराय थांबले होते. त्यांना पकडायला परचक्र कीर्तनाला येडा घातला होता. तुकोबारासारख्याच्या कीर्तन डेंजर मध्ये होते तेव्हा ते आपल्यासारखे काठीचे कोले कोठच आहे हो. म्हणून ही कृपा त्या घराण्याची आहे. आणि काय त्याग हो त्या घराण्याचा, नाही का. काय सांगावं. आता छत्रपती नाही का राजे संभाजी महाराज यांचा बलिदान मास चालू आहे. काय होईल ना. सहज म्हणालो, स्तुती म्हणून बोलत नाही मी, स्तुती नाही. ज्याचे आपल्यावर उपकार आहेत त्याचे उपकार मानायलाच पाहिजे. सजनो, आमच्या संघ आमच्यासारखं कीर्तनाला निघाव आणि कोट ठेस लागाव, एक बोट तुटून पडावं असं लोंबाव. अरा म्हणतो हे कीर्तन आपल्याला धारजीन. अहो एकदा नाही ते 10 वर्ष कीर्तनालाच येत नाही. नकोच म्हणताय ते आपल्याला धारजीनच नाही, ते पावतच नाही. अरे ज्या छत्रपतीने या हिंदू धर्मासाठी तुमच्या आमच्यासाठी नळडी दाबून मारणं वेगळं आहे माय बापू. एकदा तलवारीनं मुंडकं कापणं वेगळं आहे. अरे एकाच एक सिलटा तोडतोड सांडसाण काढला, पण बहादरानं हिंदू धर्माचा म्हणूनच जगला. देहाचा तुकडे होऊ दिले पण धर्माचा त्याग केलेला नाहीये. सजनो, त्या बलिदानावर आपलं भजन चालू होते. आठवण असावी, वारकरी संप्रदायाचा चौरंग छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराज राजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या त्यागाच्या चौरंगावर हे संतांचे विचार चालू आहेत. त्यांचा चौरंग नसता तर संतांचे विचार घरोघरी आडवं बसून वाचावं लागले असते. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करूयात. आणि जो कोणी त्यांची उपासना करत असेल, बलिदान मासाचं व्रत करत असेल, त्यांच्याही पायी मानाचा मुद्रा. आणि आजच्या कीर्तनाला या जागी पूर्ण राम ज्ञानेश्वर माऊली